पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जर आपण पाहायला गेलं तर देशात जो आहे तो गॅसचा पुरवठा असुरळीत होतो आहे. त्यामुळे आज जे छोटे मोठे उद्योग आहेत त्या उद्योगांवर सुद्धा मोठा परिणाम पडलेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर गॅसची जेव्हा आपण बुकिंग करतो तर बुकिंग केल्यानंतर जवळपास 10 ते 12 दिवस तो गॅस घरी येण्यासाठी लागतात. सध्या मी आहे पूर्णानगर, अमरावती जिल्ह्यातील पूर्णानगर या गावामध्ये, आणि आपण जर पाहिलं तर या घरातील एक काकू आहेत, त्यांचा हा गॅस आहे. आपण जर यावर पाहिलं तर हा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळालेला हा गॅस आहे, आणि हा खूप दिवसांचा या ठिकाणी पडलेला असं दिसते, कारण यावर जे आहे ते पूर्ण धूळ आहे. आपण जर पाहिलं ते सिलेंडरवरची धूळ आहे, आणि हा जो गॅस आहे शेगडी आहे यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहे ती धूळ साचलेली आहे. याचा अर्थ बहुतेक एखाद्या महिन्यापासून हा गॅस वापरात घेतलेला नाही आहे. आता नेमकं या ज्या गृहिणी आहेत ग्रामीण भागातील त्या नेमकं काय करतात आणि त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे तेच आपण जाणून घेऊयात. आपण जर पाहिलं तर या गॅस टंचाईनंतर ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्या या पद्धतीनं चुलीवर स्वयंपाक करत आहेत. पूर्णानगर गावातील ज्या या गृहिणी आहेत त्या सध्या आपल्यासोबत आहेत, आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात. काकू, नाव काय तुमचं? सुनीता गणेश. सांगा ना. सुनीता गणेश गंगोले. बरं, आता किती दिवस झाले तुम्ही गॅस भरलेला नाही? तर 2 महिने झाले नाही भरलेला आहे. काय नेमक्या सध्या अडचणी आहेत? अडचणी म्हणजे आता गॅसच नाही भेटत आहे गावात, आणि इकून तिकून असं घ्यायला जात 2000 1500, आणि मग आता आम्ही कमाव काय आणि खाव काय बा. आणि बरं, काय गावात गॅस गॅसची एजन्सी आहे का? गॅस आहे, नाही. गावात भेटते गावात? कुठून नाही. आणता मग? अमरावतीहून आणावं लागते. बरं, चुलीवर स्वयंपाक करताना आणि गॅसवर स्वयंपाक करताना काय फरक जाणवतो? काय त्रास होतो? त्रासच होते, हे गरमीनं तर खूप त्रास होते. काऊन की आता हे असं उन्हाळ्यात करावं लागते, कामाला जावं लागते, कामावरून आल्यावर स्वयंपाक करावं लागते, सकाळचे कामं आहेत. तर सध्या मी ज्या गावामध्ये आहेत त्या गावाचे उपसरपंच सध्या माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण पूर्ण माहिती घेऊया. दादा, नेमकी काय परिस्थिती आहे सध्या गावातली, काय सांगाल? गावात फक्त त्या ज्या अमरावती किंवा वलगाव इथच्या ज्या मोठमोठ्या एजन्सी आहे त्यांचे नेमलेले काही गावात एजंट आहे, त्याच्यामार्फत ते ब्लॅक मार्केटिंग करून गोरगरीब जनतेला लुटून राहिले. यांना बुकिंग करायला लावतात, तिथून प्रत्यक्षात गाडी पाठवते. शासनाचा आदेश असल्यावर होम डिलेवरी द्या. मी तसं कलेक्टरला पत्र दिलं, पण इथं आल्यावर 1400-1500 रुपयात एक सिलेंडर देऊन राहिले. ग्रामीण जे जनता आहे तक्रार करू शकत नाही, तिथं जाऊ शकत नाही, तिथं गेल्यावर मजुरी पडते. त्यांनी आता हातावर त्यांचं पोट असते. मी त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी पत्र दिलं. आमच्या इथं महाराज्योत्सव अभियान झालं त्यावेळेस मी तहसीलदार साहेबांना दिलं. उपविभागीय अधिकारी आले होते, त्यांच्यासोबत बोललो. मी म्हटलं माझ्या गावात तुम्ही किमान 1 दिवस तुम्ही ठरवून द्या, माझ्या पंचायतला किंवा एखाद्या शासकीय कार्यालयात तुम्ही सिलेंडरचं वाटप ठेवा, म्हणजे जेणेकरून या ग्रामीणच्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही आणि सिलेंडर भेटन. आज त्यांच्या या अधिकारी एसीत बसून फक्त मजा करतात, प्रत्यक्षात काम मात्र कुठंच करत नाही. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर या गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर जो आहे तो मनस्ताप सहन करावा लागतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कठोरात कठोर उपाययोजना आपण करणार आहोत असं सुद्धा सांगितलेलं आहे. जर काळा बाजार होत असेल तर कठोरात कठोर कारवाई करू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र या परिस्थितीवर नेमकं नियंत्रण केव्हा प्रशासन मिळवतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अवकाश बोरसे, लोकमत.com, अमरावती.